या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, चरण कॉलेजमधील एका हॉलमध्ये जातो, पण मग त्यानंतर अचानक तिकडची लाईट जाते. त्यामुळे तो चरण खूप घाबरतो आणि मोठमोठ्याने कोण आहे तिकडे असं विचारू लागतो. आणि मग त्यानंतर त्याच्या समोर येते ती कमळी आणि कमळीला पाहून या चरणच्या पायाखालची जमीनच सरकते. तर दुसरीकडे आपण पाहतो की सरू रस्त्याने चाललेली असते आणि त्यावेळी रस्त्यावर उभी असणारी दोन माणसं कमळीच्या अटकेचाच व्हिडिओ बघत असतात. त्यावेळी सरू त्यांच्याजवळ जाते आणि त्यांना विचारते की काय बघताय तुम्ही. तर ते लोक कमळीच्या केसबद्दल सरूला सांगतात. तर सरू म्हणते की मी सुद्धा तो व्हिडिओ बघू शकते का, आणि त्यावर ते लोक हो म्हणत सरूकडे मोबाईल देतात. पण तो मोबाईल अचानक स्विच ऑफ होतो आणि त्यामुळे सरूला कमळीचा तो व्हिडिओ बघताच येत नाही. आणि मग ती म्हणू लागते की ठीक आहे, काही हरकत नाही. मी यासाठी म्हणत होते कारण माझी मुलगीसुद्धा मुंबईमधीलच एका कॉलेजमध्ये जाते, मात्र ती या सगळ्या गोष्टींमध्ये कधीच पडत नाही. ती गावावरून इथे फक्त शिक्षणासाठी आणि तिचं नाव मोठं करण्यासाठी आली आहे. आणि मग ती पुढे जाण्यासाठी निघते. आणि त्यावेळी ती स्वतःशीच म्हणत असते की माझा ना माझ्या कमळीवर खूप विश्वास आहे. ती कधीच चुकीचं काही असं वागणार नाही. फक्त आता मला लवकरात लवकर तिला भेटायला हवं, कारण मला तिची खूप आठवण येते. आणि मग ती उद्या 3-4 कॉलेजमध्ये जाऊन कमळीची चौकशी करायचं ठरवते. इकडे तो चरण हात जोडून कमळीची माफी मागत असतो, म्हणत असतो की मी प्राजक्तासोबत जे काही केलं आहे त्याबद्दल मला माफ कर. मी पुन्हा तसा विचारही करणार नाही. तर कमळी त्याला चाकू दाखवत म्हणते की तुला लाज वाटत नाही का? तू प्राजूसोबत जे काही केलं आहे ना, तो फक्त एक गुन्हा नाही तर पाप आहे, आणि त्यासाठी कधीच कोणीच तुला माफ करणार नाही आहे. आणि मग ती त्या चरणला हे सुद्धा विचारते की मला तूच त्या ड्रग्सच्या केसमध्ये अडकवलंस ना. तर चरण घाबरून म्हणतो की नाही कमळी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी हे मान्य करतो की प्राजक्ताच्या ज्यूसमध्ये मीच ड्रग्स मिसळले, मात्र तुझ्या रूममध्ये ड्रग्स मी ठेवले नव्हते, तर ते अनिकाने ठेवले होते. आणि अनिकाचं नाव ऐकून कमळीला धक्का बसतो. ती विचारते की अनिका असं का करेल. तर चरण म्हणू लागतो की तुला या कॉलेजमधून बाहेर काढायचं होतं आणि इलेक्शन जिंकायची होती, म्हणून तिने हे सगळं केलं. माझा याच्याशी खरंच काही संबंध नाही आहे आणि मी प्राजक्तासोबत जे काही केलं ना त्याबद्दल प्लीज मला माफ कर. पण त्याच वेळी अचानक त्या ठिकाणी लाईट येते आणि प्राजक्ताही त्या चरणच्या समोर येते. आणि तिने मोबाईलमध्ये चरणने आत्ता जे काही बोललेलं असतं ते देखील रेकॉर्ड केलेलं असतं. ती रागातच त्या चरणला म्हणते की मी तुला माफ करू? अरे तुझ्यासारख्या माणसाला मी कधीच माफ करणार नाही. आणि मग त्यानंतर कमळी त्या चरणच्या गळ्याला सुरा लावते आणि त्याला धमकी देत म्हणते की प्राजक्तासोबत तू जे काही केलं आहेस ना ते बाहेर कोणालाही सांगायचं नाही. तिची बदनामी करायची नाही, नाहीतर तुला आम्ही सोडणार नाही. आणि त्यावेळी तो चरण चिडून म्हणतो, म्हणजे तुम्ही हे सगळं मला ब्लॅकमेल करण्यासाठी केलंत का? माझं कन्फेशन रेकॉर्ड केलं आणि आता मला धमक्या देताय. आता मी तुम्हा दोघींना सोडणार नाही. आणि मग तो कमळीच्या हातून तो चाकू घेतो आणि त्याच दोघींवर वार करायला जातो. पण तितक्यात ऋषी त्या ठिकाणी येतो आणि तो त्या चरणला बरोबर पकडतो. त्यामुळे चरण तर खूपच घाबरतो. ऋषी म्हणत असतो की तुला लाज वाटली नाही का रे माझ्या बहिणीच्या अब्रूवर हात टाकायला. आणि मग तो प्राजक्ताला पुढे बोलावतो आणि म्हणतो की प्राजक्ता, आता याला धडा तू शिकव. आणि मग प्राजक्ताला देखील तिच्यासोबत त्या रात्री जे काही घडलेलं असतं ते आठवतं. आणि मग ती त्या चरणच्या कानाखाली मारते, तरीही तिचा राग शांत होत नाही. आणि मग ती त्याला बेदम मारहाण करते. त्यामुळे तो चरण खूपच घाबरतो, तिच्याकडे गयावया करू लागतो. पण मग ऋषी पुढे येतो आणि त्या चरणला लाथाबुक्क्यांनी मारतो. तो म्हणत असतो की तुला लाज वाटली नाही का? अरे ती बहीण आहे माझी, तू तिला हात लावण्याचा प्रयत्नच कसा काही केला? आणि मग ऋषी सरळ चाकू घेऊन येतो आणि तो त्या चरणला मारणारच असतो. पण तितक्यात कमळी आणि प्राजक्ता मोठ्याने ओरडतात, त्यामुळे तो चरण वाचतो. ऋषी त्याला म्हणतो की चल माझ्या बहिणीची माफी माग. त्यामुळे चरण पुन्हा एकदा प्राजक्ताची माफी मागतो आणि तेथून पळून जातो. तर प्राजक्ता रडतच ऋषीला मिठी मारते. ऋषी आणि कमळी दोघे मिळून तिला शांत करत असतात. दुसरीकडे आपण पाहतो की वोटिंगसाठी कॉलेजमधील सगळे विद्यार्थी एका हॉलमध्ये जमलेले असतात. अनिका आणि रागिनी देखील त्या ठिकाणी आलेल्या असतात. रागिनी मुद्दाम अनिकाला विचारत असते की काय गं, तुझी ती विरोधक कमळी कुठे गेली? तर अनिका हसतच म्हणते की मॉम, हे काय बोलतेस तू? अगं ती कमळी कुठे आहे तुला माहीत नाही का? आणि आता हे तर कन्फर्म आहे की GSची इलेक्शन मीच जिंकणार. त्या दोघींचं हे सगळं बोलणं सुरू असतानाच नयनतारासुद्धा त्या ठिकाणी येते. ती अनिकावर खूपच खुश असते. तिला पाहून अनिकालाही आनंद होतो. अनिका तिच्या पाया वगैरे पडते, त्यामुळे नयनतारा आणखीन खुश होते.
आणि तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून रागिनीसुद्धा खुश होत मनाशी म्हणू लागते की खरंच माझ्या अनिकाने या नयनताराला खूप इम्प्रेस केलं आहे वाटतं. शेवटी माझी मुलगी तिच्या आजीच्या पावलावर पाऊल टाकायला शिकली. त्यानंतर आपण पाहतो की वोटिंगला सुरुवात होणारच असते, पण त्यावेळी अचानक सगळ्या मुलांच्या मोबाईलवर चरणचा जो कन्फेशनचा व्हिडिओ असतो तो व्हिडिओ येतो आणि सगळ्यांनाच खरी गुन्हेगार कोण आहे ते समजतं. अनिकाच्या मैत्रिणी तर तो व्हिडिओ पाहून खूप घाबरतात आणि अनिकाला हाक मारत पटकन बोलावून घेतात. मात्र तितक्यात नयनतारा अनिकाला हाक मारते, त्यामुळे अनिका त्या मैत्रिणींकडे न जाता नयनताराकडे जाते आणि तिला या सगळ्याबद्दल काही कळतच नाही. त्यानंतर आपण पाहतो की वोटिंगची प्रोसेस पूर्ण होते आणि मग प्रिन्सिपल सर म्हणतात की हे बघा वोटिंगची प्रोसेस पूर्ण झाली आहे. आणि खरं तर ना अनिका एकटीच GS पदाची उमेदवार आहे, कारण दुसरी उमेदवार कमळी कुठे आहे हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. पण सगळं काही व्यवस्थित प्रोसेसप्रमाणे व्हायला हवं म्हणून आपण हे सगळं केलं आणि मग त्यानंतर तो नयनताराला रिझल्ट काय आहे ते अनाऊन्स करायला सांगतो. नयनतारा रिझल्ट अनाऊन्स करायला पुढे जाते, पण जेव्हा ती विनरचं नाव पाहते तेव्हा तिचा तर चेहराच पडतो आणि त्याच वेळी कमळी, शंभू आणि निंगी त्या हॉलमध्ये येतात आणि कमळीला पाहून अनिकाला आणि त्या रागिणीला मोठा धक्काच बसतो. अनिका तर खूपच चिडते. तर नयनतारा म्हणत असते की विनरचं नाव आहे आणि मग ती एकदम हळू आवाजात सांगते कमळी मोहिते. आणि ते ऐकून कमळी आणि त्याचसोबत कॉलेजमधील मुलं मुली खूपच खुश होतात. अनिकाच्या आणि रागिणीच्या पायाखालची मात्र जमीनच सरकते. नयनतारासुद्धा प्रिन्सिपल सरांकडे जाते आणि म्हणते की सर हे कसं शक्य आहे, ही क्रिमिनल मुलगी कमळी कशी काय विजयी होऊ शकते. आणि त्याच वेळी कॉलेजमधील एक मुलगी उठून बोलू लागते. ती म्हणत असते कसं काय म्हणजे आम्ही आमच्या कमळीला वोट दिले आणि म्हणूनच ती विजयी झाली. आणि ते ऐकून नयनतारा, प्रिन्सिपल सर, रागिनी, अनिका एकमेकांकडे बघू लागतात. नेमकं काय घडते त्यांनाही कळत नाही. आणि मग दुसरी मुलगी म्हणू लागते की कमळीच आमची GS आहे, तिला आम्ही निवडून दिलं आहे आणि ती GS होण्यासाठी योग्य आहे. पण ते ऐकून रागिनी खूप चिडते म्हणते की तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का, ही कमळी ना एक क्रिमिनल आहे आणि एक क्रिमिनल निवडणूक लढवू शकत नाही. आणि त्यावेळी तिसरीच एक मुलगी उभी राहते आणि म्हणते की हो मॅडम, आम्ही सुद्धा तेच बोलतोय, एक क्रिमिनल निवडणुकीला उभं राहूच शकत नाही. मात्र खरी क्रिमिनल कमळी नाही तर तुमचीच मुलगी अनिका आहे. आणि ते ऐकून अनिका खूपच चिडते. तितक्यात एक मुलगा धावत त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो की काय घडले ते मी तुम्हाला सांगतो. आणि मग त्यानंतर तो त्या चरणचा व्हिडिओ प्रिन्सिपल सरांना, नयनताराला आणि त्याचसोबत अनिकाला आणि रागिणीला सुद्धा दाखवतो. आणि तो व्हिडिओ पाहून त्या चरणचं कन्फेशन ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जणू जमीन सरकते. अनिका आणि रागिनी तर खूपच घाबरलेल्या असतात. त्या दोघींना पुढे काय करावं ते सुचत नाही. आणि मग कॉलेजमधील मुलं मुलीसुद्धा गोंधळ घालायला सुरुवात करतात. ते म्हणत असतात की अनिका, तुला इतक्या खालच्या थराला जायला लाज वाटली नाही का, तू ना एक क्रिमिनल आहे, आता तुला जेलमध्ये जायलाच हवं. आणि ते सगळं काही ऐकून अनिका खूप चिडते. पण मग त्यानंतर ती सगळ्यात आधी नयनताराकडे जाते आणि तिला म्हणू लागते की नयनतारा आंटी, मी खरंच काही केलेलं नाही आहे, ही कमळी मला मुद्दाम या सगळ्यात अडकवते. रागिनीसुद्धा तेच बोलत असते, नयनताराला समजावण्याचा प्रयत्न करत असते. पण त्याचवेळी ऋषी पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी येतो आणि तो रागात अनिकाला म्हणतो की अनिका महाजन, तुझा खेळ संपलाय, आता तुला कोणीही वाचवू शकत नाही. आणि मग ते पोलिसही म्हणतात की अनिका महाजन, तुमचा खरा चेहरा आता सगळ्यांच्या समोर आलाय. तुम्हीच हा सगळा खेळ रचला होता कमळी मोहिते यांना अडकवण्यासाठी आणि चरणने तसं आम्हाला सांगितलेलं सुद्धा आहे. त्यामुळे आता तुम्ही इनोसंट आहात की क्रिमिनल ते आपण पोलीस स्टेशनला जाऊन बघूयात. आता आम्हाला तुम्हाला अटक करावीच लागेल. आणि ते ऐकून अनिका चिडून म्हणते की मी अनिका महाजन आहे, मला अटक करणं एवढं सोपं नाही आहे. पण त्यावेळी कमळी म्हणते की तुझ्या नावापुढे महाजन लागलं म्हणजे तू काही करू शकतेस का गं? हे बघ, कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो. आता तुला तुझ्या कर्माची शिक्षा तर मिळणारच. आणि मी तुला सांगितलं होतं ना की तू कितीही खोटी कारस्थानं कर, मात्र माझ्या खऱ्यासमोर ती टिकणार नाही. पण ते ऐकून अनिका रागात कमळीवर हात उगारते, पण कमळी तिचा हात पकडते आणि अनिकाला चांगलंच सुनावते. त्यामुळे अनिकाला काय करावं ते सुचत नाही. मग ती पुन्हा त्या नयनताराकडे जाते आणि तिला म्हणू लागते की आंटी, मी खरंच काही केलेलं नाही आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. पण नयनतारा चिडून म्हणते की अनिका, तुला लाज वाटत नाही का गं? तू इतक्या खालच्या थराला कशी काय जाऊ शकते? खरं तर ना, मी तुझ्या बाबतीत आधी जो विचार करत होते तोच विचार योग्य होता. तू एक वाया गेलेली मुलगी आहेस,
तू ना जन्म घेऊन फक्त आणि फक्त अन्नपूर्णा मॅडमचं आणि राजनचं नाव खराब केले, दुसरं काही नाही. आणि मग ती अनिकाला ढकलून देते आणि पोलिसांना म्हणते की जा हिला अटक करा. त्यामुळे अनिका तर खूपच घाबरते. रागिनी तर पूर्णपणे खचूनच गेलेली असते. तिला काय करावं तेही सुचत नाही. आणि मग त्यानंतर पोलीस अनिकाला अटक करण्यासाठी पुढे होतात, पण तितक्यात कमळी त्यांना थांबवते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला